गुड मॉर्निंग गाईज. आज मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे माझा नवीन व्हिडिओ घेऊन. काल रात्री मी छोटासा शूट केलेला. त्यामध्ये मी बोलली की मी उद्या सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाईन. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण मी सकाळी उठलीच नाही. मला उठायलाच नाही झालं यार. मी ना 4:30-5चा अलाराम लावलेला. तो अलाराम सुद्धा झाला. मी तो अलाराम बंद करून परत झोपली. उठायलाच होत नव्हतं यार. आणि आज त्यात संडे आहे. म्हणजे झालं. सॅटरडे माझं वर्किंग होतं. एक दिवस भेटतो तो पण इतका लगेच जातो ना. त्यामुळे मी बोलली जाऊ देत, मी नंतर शूट करेन, मी झोपून घेते. तर आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला ना माझे आउटफिट्सचं जे कलेक्शन आहे ना ते दाखवणार आहे. संपूर्ण व्लॉग मध्ये माझे मस्त मस्त कपडे बघायला भेटणार आहेत. कपडे माझे आहेत, पण मी नेहमी कपडे वापरते माझ्या पप्पांचे आणि भावांचे. सो मी या व्लॉग मध्ये माझे सगळे आउटफिट्स दाखवणार आहेत, म्हणजे जेवढे पॉसिबल होत आहेत मला दाखवायला ते. कारण की मम्मी ना माझे जेवढे वापरातले आहेत ना तेच कपाटामध्ये ठेवते आणि बाकीचे ती गोणी बांधून साईडला ठेवून देते. सो मी स्टार्ट करते आता. आता ना सगळ्यात पहिला ना मी माझे तुम्हाला टँक टॉप्स किंवा जे काय बोलतात सँडोज वगैरे आहेत ना ते दाखवते. ही ना मी मरून कलरची घेतलेली. ही मी जीन्स, माझ्याकडे व्हाईट जीन्स होती त्याच्यावरती, किंवा एक स्कर्ट होता माझ्याकडे असा, आता तर तो नाहीये, ऑरेंज कलरचा, त्याच्यावरती मी हा वाला घेतलेला. खूप कमी वापरलाय हा सुद्धा मी. आणि हा हाटलर नेक वाला घेतलेला, हा मी वापरते अजून पण आहेत, म्हणजे मी ऑलमोस्ट माझे वापरते सगळे कपडे. त्याच्यानंतर हा चिकनकारी मध्ये एक होता शॉर्ट वाला. हा तर मध्ये खूप ट्रेंड आलेला, म्हणजे मी बघत होती ना, सगळ्यांकडे हा वालाच टॉप होता. ह्याच्यातले कलर्स वेगवेगळे होते. किंवा हा तर माझ्याकडे कॉटनचा आहे, बाकीच्यांकडे रेऑन मध्ये होते, पण ह्याचा मध्ये ट्रेंड खूप आलेला. त्यामुळे मी सुद्धा हा घेतलेला. मी अजून सुद्धा वापरते कधी कधी. त्याच्यानंतर हा बेबोवाली एक सँडो आहे. ही वाली एक आहे, ही सुद्धा माझी फेवरेट आहे. ही वाली वापरते मी खूप कमी कपडे आहे यातले. ही एक आहे, ही एक क्यूट आहे, मस्त येल्लो कलर सनफ्लावर वाला, माझा फेवरेट. त्याच्यानंतर हा एक आहे मेहंदी कलरचा. हा तर खूप आता जुना पण झाला यार. हे सगळे माझे खूप आधीचे आहेत. मी साइड बाय साइड घडी घालून पण ठेवते, नाहीतर मग मम्मी ओरडणार मला हे असेच का ठेवलेत म्हणून. यार हे लिटरली ना कपडे मी 4-5 वर्ष आधी कपडे घेतलेले ना, ते पण मला होतात काय काय. हे तर मी आता घेतलेले 1-1.5 वर्ष झाले, त्यात पण मी कमी वापरते. फटाफट. हा हे झालं. ह्याच्यानंतर ना मी माझ्याकडे ना काही कॉटनचे टॉप्स आहेत जे मी ऑफिसला सुद्धा घालते. असं नॉर्मल जेव्हा कॅज्युअली बाहेर जायचं असेल तेव्हा सुद्धा वापरते. हे ना, हे बघा, हे आहेत ते बघा. हा एक आहे, किती मस्त वाटतं ना यार. हा आहे. त्याच्यानंतर हा हा एक आहे. हा ना, आता जेव्हा गणपती बाप्पा आलेले ना तेव्हा आमच्या प्लॉट मध्ये आम्ही सगळ्यांनी अ, हे शिवून घेतलेले, असे कपडा घेऊन हे वेगळे शिवून घेतलेले. तुम्ही बघितलं पण असेल इवन माझ्या रील्स मध्ये किंवा फोटोज मध्ये. हे जे होते ना, माझ्या पूर्ण फॅमिलीचे म्हणा किंवा प्लॉटचे जे आम्ही फ्रेंड्स वगैरे आहोत, आम्ही सगळ्यांचे सेमच आउटफिट होते. तर ते हे वाले काढलेले तेव्हा. त्याच्यानंतर हे काही आहेत. हे कॉटनचे फ्रॉक्स पॅटर्न मध्ये आहेत, हे पण कॉमन आहेत, सगळ्यांकडेच असतात असे. हे आहेत. त्याच्यानंतर सेम ह्याच पॅटर्न मध्ये हा सुद्धा एक आहे माझ्याकडे. हा सुद्धा एक आहे, एलिफंट प्रिंट आहे त्याच्यावर, जयपुरी कॉटन मध्ये हा वाला. हे थोडे ना असे कम्फी आहेत, त्यामुळे मला मस्त आवडतात हे वाले. बाकी हे तर काय प्लेन व्हाईट टी शर्ट आहे. ह्याच्यासोबत ना मी काय स्टाईल करते माहितीये, हा हे एक प्लेन व्हाईट आहे फुल, आणि ह्याच्यासोबत मी हे वाला घालते. हे ना माझ्या पप्पांचं जॅकेट आहे, तर ते, आणि वरती हे जॅकेट मस्त वाटतं माहितीये. आणि खाली ती माझी एक लूज पॅन्ट आहे बॅगी वाली. ही पॅन्ट आहे ना, ही वाली पॅन्ट घालते.
तर ते खूप छान वाटतं. किंवा हे प्लेन ग्रे कलरचं सुद्धा ह्याच्यावरती मस्त वाटतं. सो हे वालं माझं एक आउटफिट आहे. यार जे जे मी दाखवते ना आता ते मला साइड बाय साइड घडी पण घालून ठेवायला लागणार. तर मम्मी भडकली ना यार तर झालं. नाहीतरी ती आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा माझा कप्पा पूर्ण हे करतेच. तीच व्यवस्थित ठेवते. माझे असे सगळे असे कसे पण कपडे टाकलेले असतात. आता ती नंतर बोलणारच आहे कसे घडी घालून ठेवलेत. नेक्स्ट जे आहे ना ते मी तुम्हाला माझे ऑफिस वेअर थोडे आहेत इथे साईडला, बाकीचे काही धुवायला टाकलेत. तर मी ते दाखवते आता. अं, ही वाली ही वाली पॅन्ट आहे, म्हणजे कॅज्युअल फॉर्मल दोन्ही पण मी बोलू शकते याला. ही मी झुडिओ मधून घेतलेली. याला झाले 1-1.5 वर्ष. ब्ल्यू कलरची आहे. इथे समोर नॉट आहे. तर ह्याच्या सोबत ना मी प्लेन व्हाईट वाला कुठे गेलो माझं. हे बघा, ह्याच्या सोबत ना हे एक फुल प्लेन व्हाईट वाला आहे. हे मी घालते, छान वाटतं हे असं फॉर्मल शर्ट मध्ये. किंवा ही जी पॅन्ट आहे ना ह्याच्यावरती कॉटनचे जे कुर्तीज आहेत ना, शॉर्ट कुर्तीज, ते सुद्धा सुंदर वाटतात. आणि हे एक आहे माझ्याकडे फॉर्मल. हा बघा, हा एक मी सीएसटी वरून घेतलेला, झाले 2 वर्ष ह्याला. हा एक आहे. त्याच्यानंतर हे तर मला त्यानंतर अजून 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 हा एक आहे, हा पिंक. हे तर आता कॉमन आहेत, म्हणजे खूप जणांकडे असतात. हा एक पिंक आहे. ह्याच्यामध्येच दुसरा एक आहे, हा वाला आहे. हा मी नॉर्मल स्ट्रीट वरून घेतलेला, आय थिंक गोरेगाव स्टेशन वरून घेतलेला हा वाला. आणि हा एक आहे, हा मी झुडिओ मधून घेतलेला. जर तुम्ही माझ्या मागचा व्लॉग बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये मी दाखवलेला हा वाला आउटफिट मी घेतेय. त्याच्यानंतर हा एक आहे. हा मी अजून एकदा सुद्धा घातला नाहीये. मी ठेवून दिलाय, विचार करेन काहीतरी फंक्शन असेल किंवा काहीतरी ओकेजन असेल तेव्हा मी हा वाला वेअर करेन. आणि अजून हा एक ब्ल्यू कलरचा आहे हे. त्याच्यानंतर ही एक फॉर्मल पॅन्ट आहे व्हाईट कलरची. आता हे सुद्धा घडी घालायला लागणार आहे मला सगळं. तुम्हाला माहितीये मी आज संडे आहे, आता संडे मॉर्निंगच आहे. मी 8:30-9 वाजता बसली आता शूट करायला. आणि मी हा व्हिडिओ आजच टाकणार आहे. असं फटाफट आता व्हिडिओ शूट करणार, मग एडिट करणार आणि आजच टाकणार आहे. यार पण घालते नाही मला. हा पण व्हिडिओ घेतला म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं तुम्हाला. आणि ही एक ब्लॅक फॉर्मल पॅन्ट आहे. ही सुद्धा मी कधी कधी घालते, झाले 1-2 वर्ष घेऊन याला. सो येस, हे आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे ना वुलन मध्ये काही आहेत, मी ते दाखवते तुम्हाला. हा, हे वाला एक आहे. हे पण मी झुडिओ मधून घेतलेलं हेअर आहे. ह्याच्यासोबत पण पॅन्ट दाखवली ना मी. हा, ही वाली पॅन्ट ह्याच्यासोबत पण मस्त वाटते हा. हे एक आहे. त्याच्यानंतर हे बघा. हे ना आय थिंक 8th की 7th स्टँडर्डला माझ्या ताईने मला गिफ्ट दिलेलं. हे वालं हे अजून होतं माहितीये मला, इतकं छान वाटतं नाही बघा. हे एक आहे. त्याच्यानंतर हे मी आय थिंक कधी घेतलेलं, हे मला मम्मीने दिलेलं. हा वाला पण आहे, मी घालते कधी कधी. त्याच्यानंतर अजून हे वालं पप्पांनी आणलेलं माझ्यासाठी. हा वाला. हे सगळे होतात मला, अजून पण वापरते मी. आणि हे वाला एक आहे, हे पण झुडिओचंच आहे, पप्पांनी आणलेलं. हा, आता ना माझ्याकडे काही शॉर्ट कुर्तीज मध्ये चिकनकारी वाले आहेत, ते मी दाखवते तुम्हाला. हे तर इथे कमी आहेत, अजून भरपूर आहेत. ते मम्मीने ना ह्याच्यात ठेवलेत, बॅगेमध्ये ठेवून दिलेत सगळे.
हा एक येल्लो मध्ये आहे. हे खूप कम्फी आहेत माहिती ऑफिस वेअर वगैरे घालायला. हा तर खूप जुना आहे, मी तर आता हा घालत पण नाही, पण कधीतरी घालेन म्हणून ठेवलाय आम्हाला. त्यानंतर हा हवाला एक आहे, पण छान वाटतो. हा एक आहे, हा राऊंड मध्ये. तुम्ही माझे फोटोज वगैरे बघितले असतील ना, तर त्यामध्ये एखाद दिसणारच हे वाले आउटफिट. बघा हे आहे, हा सुद्धा आहे. आता मी सगळं पटापट घडी घालते, मग तुम्हाला माझा पुढचं जे आउटफिट दाखवायचे आहेत ना, पुढचे मी स्वेटशर्ट्स दाखवणार आहे, ते दाखवेन. आता तुम्हाला माझे स्वेटशर्ट्स वगैरे दाखवते. हे बघा, हे सगळे स्वेटशर्ट्स आहेत. हे बघा यार, मुंबईमध्ये एवढी थंडी पण नसते जेवढे माझ्याकडे स्वेटशर्ट्स आहेत. खूप रेअरली यूज केलेत माहितीये, पण मी घेऊन ठेवलेत. मला खूप आवडतात यार, हे फुल हँड्स खूप जास्त कम्फर्टेबल वाटतात. मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हा एक आहे, ग्रे कलरचा, मी रिसेंटली घेतलेला. त्याच्यानंतर अजून हा एक आहे, हा पण माझा फेवरेट आहे यार. हा बघा, हा एक आहे. हा इथून खूप मोठा आहे असा डब्बा. त्याच्यानंतर हा एक आहे. हे मला आता आठवत पण नाहीत मी कुठले कुठून घेतलेत. त्याच्यानंतर हा मला माझ्या बर्थडेला फ्रेंड्सने गिफ्ट केलेला हवाला, झुडिओवाला आहे हा. मी हा आता माझ्या रिसेंटली जे इन्स्टावर पोस्ट केलाय ना, त्याच्यावरती हवालाच आहे. किंवा तुम्ही माझा आधीचा जो ब्लॉग बघितला असेल बाबुलनाथ मंदिर आणि इस्कॉनचा, त्याच्यामध्ये मी हेवालाच घालून गेलेली. त्याच्यानंतर हे वाला एक आहे, हे मी बँड्रावरून घेतलेलं, लिंकिंग रोडवरून. आय थिंक 2-3 वर्ष जुना आहे हा वाला. हा पण सेम, मी आपण तेव्हाच घेतलेला 2-3 वर्ष आधी बँड्रावरून. आणि मग हा एक आहे, हा आपण क्यूट आहे एकदम, सीएसटी वरून घेतलेला आम्ही लास्ट इयर आय थिंक. त्याच्यानंतर हा हे एक आहे. असे सगळे हे स्वेटशर्ट्स आहेत. मुंबईमध्ये थंडी नाही आहे, पण आज्ञाकडे स्वेटशर्ट्स आहेत. माझ्याकडे ना अजून एक स्वेटशर्ट आहे. हे बघा, हे माझ्या भावाच्या कप्प्यात होतं. हे वालं माझं आहे ना, ते तो वापरतो. हे बघा, हे वालं हे मला माझ्या मागच्या बर्थडेला माझ्या फ्रेंडने गिफ्ट केलेलं. हे वालं मस्त आहे, वालं सुद्धा.